नमस्कार ट्रेडर्स. आज मी तुमच्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये अशी एक जबरदस्त स्ट्रॅटर्जी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी आहे 30 मिनिट्स टाईम फ्रेम आपल्याला लावायचा आहे. ही स्ट्रॅटर्जी सांगतो मित्रांनो तुम्हाला निफ्टी 50 आणि बँक निफ्टीवरती मित्रांनो आपल्याला ही स्ट्रॅटर्जी वापरायची आहे. 30 मिनिट्सचा टाईम फ्रेम असणार आहे मित्रांनो. आदल्या दिवशीचं मार्केट तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी प्राइस क्लोज झालेली आहे. हा प्रिव्हियस डेचा हाय आहे. नेक्स्ट डेला मित्रांनो ज्या दिवशी आपण ट्रेड करणार आहोत, सकाळी मार्केट गॅप अपनी ओपन असलं पाहिजे मित्रांनो. गॅप अप कसं असलं पाहिजे? कालच्या हायच्या वरती ओपन असलं पाहिजे. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. प्राइस गॅप अपनी ओपन झालेली आहे मित्रांनो. त्या कॅन्डलचा मित्रांनो आपल्याला हाय आणि लो मार्क करायचा आहे. जर मित्रांनो ही ग्रीन कॅन्डल असेल फर्स्ट 30 मिनिटची, तर आपल्याला मित्रांनो याच्या हायला बायची एंट्री घ्यायची आहे आणि याच कॅन्डलचा मित्रांनो आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे आणि आपलं मित्रांनो टार्गेट आहे 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो मित्रांनो. सपोज मित्रांनो 100 पॉईंटचं जर स्टॉप लॉस असेल तर आपलं टार्गेट पण 100 पॉईंटचंच असणार आहे. यालाच म्हणतात 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो. ठीक आहे. इथपर्यंत मित्रांनो आपल्याला कळालं असेल. आदल्या दिवसाच्या वरती मित्रांनो प्राइस गॅप अपनी ओपन असली पाहिजे. मित्रांनो तिचा कलर खूप महत्त्वाचा आहे. ग्रीन कलर असेल तर आपल्याला त्याच्या हायला बाय करायचा आहे. त्याच कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि जर मित्रांनो रेड कॅन्डल असेल तर रेड कॅन्डलचं पण तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला रेड कॅन्डल दिसत असेल. आदल्या दिवसाचं मार्केट पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी त्याचा हाय आहे आदल्या दिवसाचा. प्राइस गॅप अपनी ओपन झालेली आहे मित्रांनो. कुठेही बॉडी टच झालेली नाही आहे कालच्या प्रिव्हियस क्लोजला वगैरे किंवा हायला. तर मित्रांनो हाय आणि लो आपल्याला मार्क करायचा आहे अशा कॅन्डल्सचा. आता मित्रांनो ही रेड कॅन्डल आहे तर आपल्याला या ठिकाणी हिच्या लोला सेल करायचं आहे आणि याच कॅन्डलच्या वरती मित्रांनो आपला स्टॉप लॉस असणार आहे आणि या कॅन्डलचा जो काही डिफरन्स आहे पॉईंटचा 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो मित्रांनो आपलं टार्गेट असणार आहे. तर मित्रांनो ही स्ट्रॅटर्जी बँक निफ्टी आणि निफ्टीवरती आपल्याला वापरायची आहे. महिन्यातनं मित्रांनो तुम्हाला 7 ते 8 ट्रेड मिळतात, परंतु हे याची ॲक्युरसी 80% वरती आहे. तर मित्रांनो चला तर आपण आता स्क्रीनवरती हे किती ट्रेड मिळालेत आणि कशा पद्धतीने आपल्याला ट्रेड मिळतात आणि टार्गेट आपलं हिट होतं का नाही हे आपण आता स्क्रीनवरती पाहूया. त्याच्या आधी मित्रांनो चॅनेलवरती जर नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. मी असेच आपल्यासाठी नवीन नवीन स्ट्रॅटर्जी आणि व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो आपण स्क्रीनवरती आलेलो आहे. बँक निफ्टीचा मी चार्ट लावलेला आहे सुरुवातीला. निफ्टीवरती पण आपण पाहणार आहोत. सुरुवात आपण बँक निफ्टीपासून करूया. मित्रांनो प्रिव्हियस डेला बघितलं तर तुम्ही मित्रांनो त्याचा हाय आणि लो आपण पाहिला आहे. तर नेक्स्ट डेला मित्रांनो प्राइस ह्या हाय आणि लोच्या मध्येच ओपन झालेली आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ट्रेड मिळालेला नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. हा हाय आहे आणि हा लो आहे आणि याच्यामध्येच कॅन्डल मित्रांनो ओपन झालेली आहे. आपल्याला गॅप अपची स्ट्रॅटर्जी मित्रांनो याच्यावरती कॅन्डल ओपन व्हायला पाहिजे होती. त्यानंतर मित्रांनो आपण डिसिजन घेतलं असतं. ही जर कॅन्डल रेड असती तर आपण सेल केला असता आणि ग्रीन असेल तर मित्रांनो आपण बायचा डिसिजन घेतला असता. तर मित्रांनो या दिवशी आपल्याला कुठेही ट्रेड मिळालेला नाही आहे. त्यानंतर मित्रांनो आदल्या दिवशी बघूया. मित्रांनो ट्रेड कमी मिळतील परंतु ते चांगले मिळणार आहेत आपल्याला. या दिवशीचं जर मार्केट पाहिलं तर मित्रांनो इथे लो आहे आणि या ठिकाणी मित्रांनो हाय आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर मित्रांनो प्राइस गॅप अपनी ओपन झाली परंतु याची बॉडी या आपल्या हायला टच झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो हा हाय आपल्याला पकडायचा नाही आहे. त्यानंतर त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो पाहिलं तर या ठिकाणी हाय होता, या ठिकाणी लो आहे आणि प्राइस मित्रांनो क्लोजिंगच्या वरती ओपन झालेली आहे. त्यामुळे इथंही आपल्याला कुठे ट्रेड मिळालेला नाही आहे मित्रांनो. आपली स्ट्रॅटजी गॅप अपची आहे ही.
या ठिकाणी गॅप डाऊननी आहे मित्रांनो, आपल्याला चालणार नाही आहे. आता या ठिकाणी मित्रांनो पहा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, मी याला लाईन टाकतो, या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन टाकतो. हा मित्रांनो प्रिव्हियस डेचा हाय आहे. अर्थातच मित्रांनो लो हा खाली असणार आहे. लोला एक लाईन टाकली, हा हाय आणि लो झालेला आहे. आणि बघा या ठिकाणी मित्रांनो गॅप अपनी ओपन झालेली आहे कॅन्डल. आणि मित्रांनो रेड कॅन्डल झालेली आहे, याचाच अर्थ आपल्याला सेलचा ट्रेड घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला या कॅन्डलचे हाय आणि लो मार्क करायचे आहेत सुरुवातीला. ठीक आहे. तर मित्रांनो प्राईस तुम्ही जर बघितलं असेल तर या कॅन्डलचा लो ब्रेक केला तर आपल्याला सेल घ्यायचा आहे. इथं कुठं लो ब्रेक केलेलं नाही, प्राईजने हाय ब्रेक केला, आपल्याला हाय ब्रेक केल्यावर आपल्याला एंट्री घ्यायची नाही आहे. त्यानंतर मित्रांनो 13:45 कॅन्डलने या ठिकाणी बघा मित्रांनो या कॅन्डलचा लो ब्रेक केलेला आहे. या कॅन्डलचा लो आहे मित्रांनो 58,358. हा लो ब्रेक केला. या कॅन्डलचा आहे 58,507. 1:1 मित्रांनो आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो असणार आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्याला भेटला का नाही आपण चेक करूया. या ठिकाणी मित्रांनो सेलची पोझिशन घेतली, याच कॅन्डलचा आपण स्टॉप लॉस लावणार आहे. आणि आज त्या दिवसाचा डे लो जर आपण मार्क केला तर 1:6 1.6 मित्रांनो म्हणजे 1.6 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. या ठिकाणी मित्रांनो आपलं टार्गेट हिट झालेलं आहे 1:1चं. या ठिकाणी डे लो आहे आणि आपण या ठिकाणी मित्रांनो सेलची पोझिशन घेतलेली आहे. याच कॅन्डलच्या वरती आपण एस-एल लावलेला आहे आणि आपल्या या ठिकाणी टार्गेट हिट झालेला आहे सेल साईडचा. याचा हाय ब्रेक केला म्हणून मित्रांनो आपण बाय केलेलं नाही आहे. आपल्याला रेड कॅन्डल असल्यामुळे आपल्याला सेलची वाट पाहायची होती आणि याच्या खाली आपल्याला मित्रांनो एंट्री लावूनच ठेवायची असते. आणि याचा लगेचच ट्रेड एक्झिक्यूट झाले की आपल्याला पहिलं स्टॉप लॉस लावायचं. त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ट्रेड आपल्याला मिळालेलं आहे आणि आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघूया मित्रांनो काय घडले. तर या ठिकाणी मित्रांनो बघितलं तर प्राईस गॅप डाऊननी पडलेली आहे, म्हणजे लोच्या तिथं ओपन झालेलं आहे. आपल्याला याचा उपयोग नाही आहे, आपल्याला गॅप अपचा ट्रेड पाहिजे आहे. या दिवशी जर बघितलं तर मित्रांनो गॅप अप पण नाही आहे. या दिवशी पण पाहिलं तर या हाईच्या वरती ओपन झालेलं नाही, यामुळे मित्रांनो या ठिकाणी पण आपल्याला ट्रेड मिळालेलं नाही आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो इथं पण गॅप अपनी ओपन झालेलं नाही आहे. मित्रांनो ट्रेड कमी मिळतील ही स्ट्रॅटजी आहे. या ठिकाणी कुठं मिळालेलं नाही आपल्याला ट्रेड. तर या ठिकाणी मित्रांनो आता तुम्हाला दिसत असेल आपल्याला ट्रेड मिळालेला आहे. हा प्रिव्हियस डेचा लो आहे आणि हा हाय आपण मार्क केलेला आहे. सांगितल्याप्रमाणे मित्रांनो प्राईस गॅप अपनी ओपन झालेली आहे. त्या कॅन्डलचा आपण हाय आणि लो मार्क करणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं लो ब्रेक केल्यावरती प्राईस बरोबर क्लोजिंगला पण लोच्या तिथंच बंद झालेलं, त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी पण आपल्याला प्रॉफिट मिळालेलं आहे. कमी ट्रेड मिळतात मित्रांनो, फिल्टर होऊन आपल्याला हे ट्रेड मिळतात आणि चांगले ट्रेड मिळतात. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बघा काय झालेलं आहे. आपण हाय मार्क केलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी लो मार्क केलेला आहे आणि गॅप अपनी ओपन झालेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो लो ब्रेक केला आणि आपला या ठिकाणी एस-एल हिट झालेला आहे छोटासा. कॅन्डल मित्रांनो जास्त मोठी नाही आहे. एक दिवस आपल्याला या ठिकाणी लॉस बुक करावा लागणार आहे. 100% मित्रांनो काही नसतं, परंतु ज्यावेळेस तुम्हाला ट्रेड मिळेल तो दिवस मित्रांनो चांगला असणार आहे. या ठिकाणी कुठेही आपल्याला ट्रेड मिळालेला नाही. आपल्याला गॅप अपनी मित्रांनो मार्केट ओपन झालेलं पाहिजेल आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा. प्रिव्हियस डेचा हाय आणि लो आपण मार्क केला. प्राईस गॅप अपनी ओपन झालेली आहे आणि ग्रीन कॅन्डल आहे.
त्यामुळे मित्रांनो या कॅन्डलला आपण मार्क केले 54,972चा मित्रांनो हाय ब्रेक केला आणि प्राईस बरोबर डे हायच्या तिथंच बंद झाली मित्रांनो. या दिवशी पण आपल्याला छान प्रॉफिट झालेला आहे. आता या ठिकाणी पण तुम्हाला लगेचच ट्रेड मिळालेला आहे मित्रांनो. हाय आणि लो मार्क केलेला आहे मी या ठिकाणी. गॅप अपने ओपन झाले आणि काय झालेलं आहे, रेड कॅन्डल झालेली आहे या ठिकाणी. 53,714ला आपण मित्रांनो सेलची पोझिशन घेतली आणि तुम्ही जर मित्रांनो दिसत असेल 1:1 रेशो ही गॅप मित्रांनो या ठिकाणी फिल झालेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त प्राईस खाली पडलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी सुद्धा 1:1 रेशो मिळालेला आहे. तर मित्रांनो तुम्ही जर पाहिले असेल की आपल्याला कमी ट्रेड मिळतात परंतु ते चांगले मिळतात. आणि मित्रांनो ही स्ट्रॅटेजी आहे याच्यावरती मी वर्क केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. त्यामुळेच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी एक आपल्याला मित्रांनो ट्रेड मिळालेला आहे. प्राइस गॅप अपने ओपन झालेली आहे आणि रेड कॅन्डल आहे मित्रांनो. 55,110ला सेल मिळाला मित्रांनो. 250 पॉईंटचं टार्गेट होतं. आपण जर खाली पाहिलं तर 54,592 पर्यंत लो मारलेला आहे. याचाच अर्थ मित्रांनो आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. हे जर तुम्ही गॅप पाहिली तर मित्रांनो याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या दिवशी पण आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण पाहिलं तर आपल्याला छान प्रॉफिट होत आहे. अजून एक दिवस आपण पाहूया कुठं मिळाले का आपल्याला ट्रेड. त्यानंतर मित्रांनो आपण निफ्टीचं पाहूया. या ठिकाणी आपल्याला ट्रेड मिळालं नाही कारण या ठिकाणी मित्रांनो एक स्पाइक मारलेला आहे. या ठिकाणी सुद्धा मिळालेलं नाही आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिसत असेल प्राइस गॅप अपने ओपन झालेली आहे इथून. या ठिकाणी पहा मित्रांनो मार्केट कुठं पळून जात नाही आहे. ही स्ट्रॅटेजी आहे. कमी ट्रेड मिळतात परंतु जबरदस्त ट्रेड असतात. ग्रीन कॅन्डल बरोबर हायला बाय केला, टार्गेट हिट झालेलं आहे मित्रांनो. अशी ही जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. बँक निफ्टीमध्ये चालती तर निफ्टीमध्ये चालणार का असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. तर मित्रांनो निफ्टीचा चार्ट मी लावत आहे या ठिकाणी. तर तुम्हाला कालचाच ट्रेड दिसत आहे. हा हाय आहे आणि हा लो मार्क केलेला आहे आपण निफ्टीचा. निफ्टी 50चा चार्ट लावले 30 मिनिटची टाईम फ्रेम. तर रेड कॅन्डल झालेली अर्थातच मित्रांनो आपल्याला सेलचा ट्रेड घ्यायचा आहे. तर मित्रांनो याचा हाय तोडला तर आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला लो तोडायची वाट पाहायची आहे. लो ब्रेक केला आणि मित्रांनो प्राईस लोच्या तिथंच बंद झालेलं म्हणजे या दिवशी मित्रांनो आपल्याला ट्रेड मिळालेला आहे. येस. त्यानंतर मित्रांनो या दिवशी बघा गॅप अपनी प्राईस ओपन झाली. याचा हाय आणि लो आपण मार्क करू या कॅन्डलचा. ग्रीन कॅन्डल आहे कारण की मित्रांनो आपल्याला बाय करायचं आहे. या कॅन्डलच्या हायच्या वरती मित्रांनो कुठेही प्राईस गेलेली नाही आहे. या कॅन्डलचा हाय आहे 24,159 म्हणजे 24,160 आणि या कॅन्डलचा हाय आहे 24,155 म्हणजे या कॅन्डलचा हाय ब्रेक झालेला नाही आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर मार्केट 2:15 वाजता आपल्याला तो ट्रेड मिळाला आणि प्राईस मित्रांनो वरच बंद झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो इथं आपण ट्रेड घेऊ शकतो किंवा नाही घेऊ शकतो. घेतलं तरी मित्रांनो 24,157 वरनं 24,193 पर्यंत हाय मारलेला आहे त्या कॅन्डलनी. त्यामुळे इथं पण आपल्याला ट्रेड मिळवून छोटंसं प्रॉफिट झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा हा डे हाय आणि हा डे लो आपण मार्क केला. ही कॅन्डलनी मित्रांनो आपल्याला ट्रेड दिलेला आहे 24,170 आणि 24,109 म्हणजे मित्रांनो 60 पॉईंटचं आपलं टार्गेट होतं. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं डे आहे किती लागलेला आहे
170 ते 260 90 पॉईंटची मित्रांनो वरती मूव्हमेंट झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट मिळालेलं आहे 1:1. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बॅक टेस्ट करा. निफ्टीचे पण चेक करा, बँक निफ्टीचं पण चेक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही स्ट्रॅटर्जी कशी वाटते तुम्हाला आणि याचा फायदा मित्रांनो इंट्राडेसाठीच आपल्याला करायचं आहे. आपल्याला कुठं BTST, STBT ट्रेड घ्यायचा नाही आहे. ही स्ट्रॅटर्जी वापरून पहा, कसं वाटतंय बघा. तुमच्या नॉलेजमध्ये नक्कीच मित्रांनो कुठेतरी एक भर पडली असेल, नवीन तुम्हाला आज काहीतरी शिकायला मिळाले असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुमच्या आणि चॅनेलवर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन स्ट्रॅटर्जी घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन. थँक यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.